नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायकरन या प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की 12वीच्या बोर्डची परीक्षा जी आहे तर ती खूप जवळ आलेली आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास अजून झालेला नाहीये। विद्यार्थी मित्रांनो, 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा, 10 मार्क मिळवून देईल। मोस्ट एक्सपेक्टेड चार्ट खूप महत्त्वाचं जे आहे तर हे चार्ट वरती क्वेश्चन विचारले जाणार। मी एके सर तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत बघा। सगळ्यात महत्त्वाचं, अजूनही आपलं बायोकिरण हे ॲप जर इन्स्टॉल केलेलं नसेल तर अपडेट राहण्यासाठी बायोकिरण हे ॲप इन्स्टॉल करा, ज्यामध्ये तुम्हाला फ्री नोट्स आणि फ्री स्टडी मटेरियल अवेलेबल आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी फिगर आहे तर ती आहे चॅप्टर नंबर 2 मध्ये फेट ऑफ जर्मिनल लेयर, ज्याच्यामध्ये एक्टोडर्म पासून, मेसोडर्म पासून, एंडोडर्म पासून कुठले कुठले ऑर्गन तयार झालेले आहेत ऑर्गेनोजेनेसिस मध्ये, तर याची पूर्ण डिटेल माहिती आहे आणि याच्यावरती क्वेश्चन दरवर्षी विचारला जातो। त्यानंतर नेक्स्ट जो चार्ट आहे तर तो आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस। याच्यामध्ये तुम्हाला जे काही कॉन्जेक्टिव्ह डिसीजेस आहेत तर त्याचे जे एजंट आहे तर ते एजंट आणि त्याच्यावरती असलेली ट्रीटमेंट, या दोन ठिकाणी दरवर्षी क्वेश्चन असतो। एक मार्कचा क्वेश्चन, त्याचबरोबर 2 मार्कचे क्वेश्चन याच्यावरून बनतात, तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे। त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर जो काही इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन चॅप्टर मधलं जो मेंडेलचं एक्सपेरिमेंट आहे तर त्याच्यावरचे जे काही कॅरेक्टर आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, इंग्लिश साठी विचारला जातो किंवा डिटेलमध्ये विचारलं जातं। 2 मार्कचा क्वेश्चन किंवा 3 मार्कचा क्वेश्चन इथे बनवू शकतो, त्याच्यामुळे हा चार्ट सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे। त्याच्यानंतर पुढचा चार्ट जर बघितला आपण तर तो आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन चॅप्टर मधलाच, ज्याच्यामध्ये प्लॉइडी जे आहे, युप्लॉइडी अनयुप्लॉइडी काय आहे, युप्लॉइडीचे अनयुप्लॉइडीचे जे काही टाइप्स आहेत तर त्याच्यावरून क्वेश्चन विचारला जातो। त्याच्यानंतर स्पेसिफिकली याच्यावरती डाऊन सिंड्रोम होते, ट्रायसोमीचं जे एक्झाम्पल आहे डाऊन सिंड्रोम, तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो। क्रोमोझोम नंबर 21 मध्ये ट्रायसोमी झाली तर डाऊन सिंड्रोम होतो। त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर पुढचा जो चार्ट आहे तर तो आहे जिओलॉजिकल टाइम स्केल वरती, आणि जिओलॉजिकल टाइम स्केल वरती दरवर्षी एमएसटी सीईटी सोबत स्टेट बोर्डला सुद्धा क्वेश्चन 1 असतो, त्याच्यामुळे यातले बेसिक जे काही गोष्टी आहे तर त्या तरी करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन, डिटेल एक व्हिडिओ दिलेला आहे मी बायोकिरण का बायोथॉन सिरीज मध्ये इव्होल्यूशन वरती, त्याच्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला अजूनही हा चार्ट जर व्यवस्थित समजलेला नसेल तर। त्याच्यानंतर पुढे जो दिलेला आहे या चॅप्टर मधलं ह्यूमन इव्होल्यूशन बद्दल, आणि याच्याबद्दल तुम्हाला एकतर यांची जी सिरीज आहे तर ती लावायला येते किंवा एखाद्या पर्टिक्युलर होमो हॅबिलिस किंवा होमो इरेक्टस वरती शॉर्ट नोट लिहायला येते। या वर्षी आय थिंक निअँडरथल मॅन वरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यामुळे यावरती हे सगळं डिटेलमध्ये करून ठेवा। शॉर्ट नोट विचारली तरी तुम्हाला लिहिता येईल, यांचा सिक्वेन्स विचारला तरी लिहिता येईल, आणि 1 मार्कचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह होतील, त्याच्यामुळे हा चार्ट जो आहे तर तो डिटेलमध्ये करून ठेवा। त्याच्यानंतर पुढचा जो आहे तर तो आहे मिनरल्स इलेमेंट इन प्लांट्स, त्यांचा रोल, त्यांचे डिफिशियन्सी सिम्पटम्स काय होतात, तर हे मिनरल्स अँड ग्रोथ या चॅप्टर मधला जो आहे हा चार्ट, तर हा सुद्धा डिटेलमध्ये करून ठेवा, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत। त्याच्यानंतर पुढचा जो आहे तर तो आहे रेस्पिरेशन चॅप्टर मधला एक चार्ट। रेस्पिरेशन चॅप्टर मध्ये असलेला हा रेस्पिरेटरी सरफेस किंवा ऑर्गन, या कुठल्या ऑर्गन मध्ये काय असतात तर याच्यावरती हा चार्ट आहे, आणि याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो। 2 मार्कचा क्वेश्चन इथे बनवू शकतो आणि 1 मार्कचा एमसीक्यू साठी सुद्धा याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळे हा चार्ट सुद्धा व्यवस्थित करून ठेवा। त्याचबरोबर काही डिसीजेस आहेत, रेस्पिरेटरी सिस्टमचे डिसीजेस आहेत, तर त्याच्यावरती सुद्धा आतापर्यंत 2 ते 3 वेळेस क्वेश्चन आलेला आहे या चार्टवरती, आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा चार्ट सुद्धा व्यवस्थित माहिती पाहिजे। त्यानंतर पुढे जर गेलं तर पुढचा जो चार्ट आहे तर तो आहे निरोग्लिया सेल्सच्या बाबतीत, याचे स्ट्रक्चर आणि फंक्शन, लोकेशन, याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते 2 मार्क्ससाठी, आणि 2 मार्क्ससाठी हा चार्ट सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे। त्यानंतर पुढचा जो चार्ट आहे तर तो आहे पार्ट ऑफ ब्रेन, आणि याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहे। ब्रेनचं स्ट्रक्चर दिलेलं असतं, त्याच्यावरती पॉइंट विचारले जातात, किंवा डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन असतो इनलिस्ट द पार्ट ऑफ ब्रेन, तर त्याच्यासाठी तुम्हाला हा चार्ट जो आहे तर तो माहिती पाहिजेच। आणि ब्रेन बद्दल तर मी सांगतो तुम्हाला एक क्वेश्चन कंपल्सरी असेल, त्याच्यामुळे हे तुम्हाला माहितीच असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढचा जो बघितला आपण चार्ट तर तो आहे क्रॅनियल नर्वच्या बाबतीत, जे काही 12 क्रॅनियल नर्व आहेत, 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व, तर त्या सगळ्यांची डिटेल माहिती या चार्टमध्ये दिलेली आहे। स्पेसिफिकली तुम्हाला कुठला सेन्सरी असतो, कुठला मोटार असतो, कुठला मिक्स असतो, त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारले जातात। 1 मार्कसाठी हा क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला जातो। त्याच्यानंतर पुढचा जो चार्ट आहे तर तो आहे टाइप्स ऑफ रिसेप्टर, आणि रिसेप्टर वरती सलग 2 वर्षापासून याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याच्यामुळे मला कुठला रिसेप्टर कुठे असतो, एक्सटेरियर रिसेप्टर कुठला आहे, इंटेरियर रिसेप्टर कुठला आहे, तर याच्यावरती जनरली क्वेश्चन असतो, तर ते सुद्धा बघून ठेवा। त्याच्यानंतर पुढचा जो चार्ट आहे तर तो आहे एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन चॅप्टर मधून
त्यामध्ये कुठल्या व्हरायटी कशासाठी फेमस आहेत, कुठल्या व्हरायटी कशा बनवलेल्या आहेत, तर त्याच्यावरती क्वेश्चन असतो. या चॅप्टरवरती जो आहे तर तो खूप कमी क्वेश्चन येतात आणि ते क्वेश्चन सुद्धा या व्हरायटीवरतीच विचारले जातात. त्याच्यामुळे हे व्हरायटी जे आहे तर त्या सुद्धा व्यवस्थित बघून ठेवा. त्यानंतर पुढचा जो चार्ट आहे तर तो आहे काही अँटीबायोटिक्स प्रोडक्शन मायक्रोब्सचा यूज. हा पण एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन मधलाच चॅप्टर मधलाच काही चार्ट आपल्याला इथे दिलेले आहेत आणि याच्यावरती सुद्धा क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण तर तो आहे काही प्रोटीन्स, जे काही बायोटेक्नॉलॉजी थ्रू जे बनवलेले प्रोटीन्स आहेत, RNA टेक्नॉलॉजी स्पेसिफिकली, तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. स्पेसिफिकली इथे विचारलं जातं अस्थमामध्ये इंटरलुकिंग 1 जो रिसेप्टर आहे तर त्याच्यावरती क्वेश्चन होता. त्याच्यानंतर हिमोफिलियावरती, इम्फिसेमोवरती आणि हिमोफिलियावरती क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत. त्याच्यामुळे हे तुम्ही डिटेलमध्ये बघून ठेवा. त्याच्यानंतर जो चार्ट आहे तर तो लास्ट चार्ट आहे, दॅट इज द इंटरस्पेसिफिक इंट्रॅक्शन पॉप्युलेशन अँड ऑर्गॅनिझम मधला चार्ट आहे. आणि हा चार्ट सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, कारण याच्यावरती कुणाचं कसं इंट्रॅक्शन आहे याच्यावरती स्पेसिफिकली शॉर्ट नोट विचारली जाते. त्याच्यामुळे हा चार्ट सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप छोटा आहे पण कंप्लीट बघा, खूप महत्वाचा टॉपिक. याच्यावरतून तुम्हाला 10 मार्क तर इझिली मिळून जातील. पेपर झाल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनेल आणि कुठून कुठून प्रश्न आलेले होते हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगेल. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे चार्ट व्यवस्थित करून ठेवा, मार्क तुमचेच असेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळा स्टडी करून जा. विश यू ऑल द बेस्ट. आणि अजूनही आपल्या बायोकिरण का बायोथॉन या सिरीजला तर तुम्ही बघितलेलं नसेल तर लास्ट एक्झामला जाण्याच्या अगोदर बायोकिरण का बायोथॉन ही सिरीज 1 तासामध्ये प्रत्येक एक चॅप्टर जो आहे तर तो एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यामुळे जर कुठला चॅप्टर अवघड वाटत असेल तर बायोकिरण का बायोथॉन ही सिरीज नक्की बघा. प्लेलिस्टमध्ये त्याच्या लिंक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओला इथेच. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.